आणि जो ऑन ड्युटी असतो त्याची ऑन ड्युटी करायची आणि जो नाईट ड्युटी असतो त्याला ऑफ मिळणार सेकंड डे. ते साधारण सगळं ना त्याच्यामध्ये त्याला काही असं आहे. आता तो मागचं सोडूया काय विषय असा झाला आता एकदा साहेबांनी सगळं सांगितलं. या लोकांनी कोणतीही कल्पना तिने दिली नाही ना. पेशंट काल आला रात्री आला तरी त्याला ऍडमिट केलं नाही. तुमच्या त्या डॉक्टरने सगळं डिटेल्स त्याच्यावर लिहिलंय की बाबा याची अशी कंडिशन आहे अमुक आहे तमुक आहे सगळं. या केसमध्ये जी काही मला माहिती मिळाली त्याप्रमाणे जर समजा त्या केसमध्ये कुठेही दोषी आढळला तो डॉक्टर चौकशी समितीने दिल्यानंतर तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. चौकशी तो आढळेल न आढळेल हा प्रश्न नंतरचा आहे. नातेवाईकांच्या पुढ्यात या काही गोष्टी घडल्या आहेत. नातेवाईकांचा भाऊ होता नातेवाईकांचा भाऊ आणि तो स्वतः पेशंट म्हणतो मला ऍडमिट करा तरी ह्या लोकांनी ऍडमिट केलं नाही. एकदम बरं हा नाही करा तो सांगतोय मला चालायला जमत नाही माझी शक्य नाही. त्याला एवढंही पण सांगितलं गेलं त्यांच्या भावाने पण आता सांगितलं त्याने एवढं सांगितलं की नाही तुम्ही आता ओके काय नाही तुम्ही जावा आणि सोमवारी या. आणि पेशंट घरी गेला आणि मेला येतो लगेच द्या. बरं असंही नाही 8 तासांनी मेला 10 तासांनी नाही मेला लगेच. सर म्हणजे काल रात्री ज्यावेळी आला त्या 60-110 ब्लड प्रेशर होता त्या कागदावर नमूद आहे पेपर लिहिलेलं आहे. त्याला घरी पाठवलं. सकाळी तो 9 वाजता आला. त्याचे 11 वाजता याचे रिपोर्ट आले. 38-35 हजार त्याचे होते. आता एकच विषय आहे तुम्ही कारवाई करणार तो विषय नुकसान ते तुम्ही कारवाई करणार तुमच्या ह्याच्यात ते चौकशी समिती नेमणार कारवाई करणार ते वेगळं तो विषय. पण त्याचं काय त्याचं काय ते तुम्ही फक्त म्हणतात का एवढं तोच होता ना त्याला तोच कमवता होता. त्याचं काय ते फक्त बोला कारवाई ते काय नियमात काय होणार ते होणार. तुमच्या सर्वविवेक बुद्धीला पटलं तिने चुकली आहे तर तुम्ही कारवाई करा असं आमचं म्हणणं. लक्षात आलं. एक माणूस तिने मारलाय जर तुम्हाला वाटत असेल लक्षात आलं. 2 लहान मुलं आहेत त्याचे भाऊ आहे बायको आहे त्याची. काय करायचं डॉक्टर कठोर कारवाई केली कारवाई हा विषय कारवाई नाही केली तर आम्ही ते उपोषणाला बसणार सोडून द्या ते आम्ही करणार. पण त्यांना पुढे काय नुकसान भरपाई काय. आता हे आम्हाला कसं हे जेव्हा आम्ही पेपर बघितले तेव्हा आम्हाला समजलं असा प्रकार किती जणांबरोबर होत असेल. तो पण महत्वाचा विषय आहे ना. आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे. पेशंट दोनदा येतो त्याचा भाऊ फार सांगतो बघा आणि सरकारी गोरगरीब आहेत ते सरकारी आणि डॉक्टर एवढं पण बोलतात. त्या एरियामध्ये ज्या आरोग्य अधिकारी आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये काम करणारे त्यांना सर्वेक्षण करायला सांगायला पाहिजे सर्वात प्रथम. फिवरच्या केसेस काय होणार आहे त्याच्यातून माणूस येणार आहे काय साहेब. त्या माणसाचं नुकसान भरपाई काय डॉक्टरला तपासून काहीतरी त्याच्याबद्दल काय तो माणूस गेलाय त्याबद्दल याचं काय फक्त बोला ते तुम्ही नंतर काय ते करा. त्याच्यात आता 2 मुलं आहेत. एक मुलगी 8वीत काय 7वीत आहे मुलगा आहे. त्यांनी आता काय करा हा कलर काम करायचा शेती कुठेतरी करायचं आणि हे करायचं त्याचा उदरनिर्वाह कसा होणार नाही काय करायचं सांगा. साहेब एकदा तुम्ही याच्यावर कारवाई करून यांची पडो भरणार नाही ही पूर्ण आरोग्याची जबाबदारी आहे. कारण ती तुमची डॉक्टर मॅडम डिस्चार्ज येतात तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची कल्पना नको. काल पेशंट आमचा आरोप आहे तुम्ही ओपडीत फिरून फिरून आमचा पेशंट मारला. सकाळी याला ब्लड दिलं त्याला बाहेर बसून 11:30 पर्यंत ठेवला विशेष सांगितले बरोबर आहे साहेब. पेशंटला पेशंटची साहेब परिस्थिती तुम्ही बघा किती पेशंट अशक्त विकनेस आहेत. मग तुम्ही काय उपचार करताय. लोक उपजिल्हा लोक जबाबदारी घेऊन येतात काय आशेने येतात उपचार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.